जय हिंद मित्रांनो, तर नागपूर कारागृहाचा फायनल कट ऑफ लागलेला आहे. तर आता कट ऑफ कशा प्रकारे लागलेला आहे त्यावर आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता डिटेलमध्ये आपण कट ऑफ पाहूयात. तर ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ आपल्याला 122 मार्कांवरती लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर 113 मार्कांवरती फिमेलचा कट ऑफ लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आता तर पुढची कॅटेगरी एससी कॅटेगरी, एससी जनरलचा कट ऑफ 111 मार्कांवर लागलेला आहे. तर त्याच्यानंतर 103 मार्कांवर एससी फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीचा 111 मार्कांवरती 105 मार्कांवरती जनरलचा कट ऑफ लागलेला आहे. तर 102 मार्कांवरती फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर विजय कॅटेगरीचा जनरलचा 117 मार्कांवरती तर फिमेलचा 99 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर एनटीबी कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ 112 मार्कांवरती तर फिमेलचा कट ऑफ हा 107 मार्कांवरती. एनटीसी कॅटेगरीचा 116 मार्कांवरती जनरलचा तर फिमेलचा कट ऑफ 113 मार्कांवरती. त्याच्यानंतर एनटीडी कॅटेगरीचा जनरलचा 115 मार्कांवरती तर फिमेलचा 106 मार्कांवरती. त्याच्यानंतर एसबीसी कॅटेगरीचा जनरलचा 115 मार्कांवरती तर फिमेलचा फिमेलचा फक्त 100 मार्कांवरती. ओबीसी कॅटेगरीचा जनरलचा 118 मार्कांवरती तर फिमेलचा 112 मार्कांवरती. तर त्याच्यासोबतच आता एससीबीसी कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ 115 मार्कांवरती तर फिमेलचा कट ऑफ 105 मार्कांवरती. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जनरलचा 102 मार्कांवरती तर फिमेलचा फक्त 87 मार्कांवरती कट ऑफ इथं लागलेला आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की नागपूर कारागृहाचा वेटिंग उचलण्याची बऱ्यापैकी शक्यता आहे, कारण की जे सिलेक्शन झालेले मुलं आहेत त्यांच्या नक्कीच जिल्हा पोलीसला सिलेक्शन झालेलं असेल, त्यामुळे कारागृहात ते जॉईन करू शकतील नाही. त्याच्यामुळे तुमच्या वेटिंग उचलण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहेत. जशा काही नागपूर कारागृहाच्या समोर अपडेट येत राहतील, याबद्दलच्या ज्या काही प्रॉपर अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व जे वेटिंगला वगैरे असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.